डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना मागच्या काही महिन्यांपासून देशाच्या राजकारणात गाजत असलेला विषय. देशात डिलिमिटेशन करण्यासाठी मोदी सरकारनं एप्रिल महिन्यात नारी शक्ती विधेयक आणलं होतं. मात्र सरकारकडे 2/3 बहुमत नसल्यामुळं हे विधेयक लोकसभेत पडलं. तेव्हापासून भाजपकडून खासदारांची जुळवाजुळव सुरू झाली. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना या पक्षांमध्ये फूट पाडून त्यांचे खासदार एनडीएमध्ये आणले गेले. सोबतच सरकारनं डीएमके, शरद पवारांची राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी यांच्याशीही बोलणी करून त्यांचं समर्थन मिळवल्याचं बोललं गेलं. थोडक्यात मोदी सरकारनं पहिल्या अपयशानंतर डिलिमिटेशन आपल्या टप्प्यात आणलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनाआधी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, ज्यामुळे सगळी परिस्थिती बदलली. या आंदोलनाचा प्रभाव अधिवेशनावर पडला. संसदेत यावरून मोठा गदारोळ झाला, ज्यामुळे सरकार हे विधेयक संसदेत मांडूच शकलं नाही. आता अधिवेशन अंतिम टप्प्यात आले, मात्र तरी सुद्धा संसदेचं कामकाज चालत नाहीये. हे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे गोंधळातच वाया जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता डिलिमिटेशन विधेयक आणण्यासाठी सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या विचारात आहे, अशा बातम्या येत आहेत. तसा प्रस्ताव सरकारनं विरोधी पक्षांना पाठवल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. या संदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेटही घेतली. मात्र या दरम्यान काँग्रेसनं सरकारसमोर काही अशा अटी घातल्यात, ज्यामुळे आता डिलिमिटेशन पूर्णपणे भाजपच्या टप्प्यातून गेल्याचं म्हटलं जात आहे. नक्की घडतंय काय? सरकारचा विशेष अधिवेशनाचा प्लॅन नक्की आहे काय? काँग्रेसनं काय अटी घातल्यात? यामुळे डिलिमिटेशन भाजपच्या टप्प्यातून गेल्याचं का दिसतंय? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. संसदेत होत असलेल्या सततच्या गोंधळामुळे सरकारकडून बुधवारी विरोधकांशी संपर्क साधण्यात आला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दुपारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य खासदारांची भेट घेतली. ही बैठक सुमारे 50 मिनिटं चालली. या बैठकीत सरकारनं विरोधकांसमोर डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव मांडल्याचं काही बातम्यांमधून सांगण्यात आलंय. संसदेचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 3 दिवस विशेष अधिवेशन घेण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचं सांगितलं जात आहे. आता यावर काँग्रेस पक्षाचं काय म्हणणं आहे? तर किरेन रिजिजू यांच्यासोबत मीटिंग झाल्यानंतर काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की या मुद्द्यावर काँग्रेस आणि विरोधी पक्षाची भूमिका कायम आहे. मुळात काँग्रेसनं डिलिमिटेशनचा सुरुवातीपासूनच विरोध केलाय. एप्रिल महिन्यात जेव्हा लोकसभेत या संदर्भातलं विधेयक पडलं होतं, त्यावेळी काँग्रेससह डीएमके, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस या विरोधी पक्षांनीही या विधेयकाला तीव्र विरोध केला होता. आताही आमची हीच भूमिका कायम राहणार असल्याचं काँग्रेस पक्षानं म्हटलंय. आता विशेष अधिवेशनाबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेस पक्ष अधिवेशनात पुन्हा या विधेयकावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्याआधी सरकारनं अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी चोरी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेला लाठीचार्ज यावर संसदेत बोलावं, अशी काँग्रेसची मागणी आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा संसदेत हजर राहायला हवे, अशी काँग्रेसची प्रमुख मागणी आहे. आता काँग्रेसकडून ही मागणी का केली जाते? तर जेव्हापासून दिल्लीत सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्जची घटना घडली, तेव्हापासून अमित शहा लोकसभेत आलेले नाहीत. ते संसद परिसरात दिसले. त्यांनी एनडीएच्या बैठकीला हजेरी सुद्धा लावली, पण अधिवेशन सुरू असतानाही ते लोकसभेत आले नाहीत. त्यामुळे आधी अमित शहा यांनी लोकसभेत यावं, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. हे घडल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि विरोधक डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार होण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगितलं जात आहे. आता पावसाळी अधिवेशनाच्या आधी नेमकी परिस्थिती काय होती? तर तृणमूल काँग्रेसचे 20 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एनडीएमध्ये आल्यामुळं एनडीएचं संख्याबळ वाढलं होतं. एवढंच नाही तर डिलिमिटेशनला सुरुवातीपासून तीव्र विरोध करणाऱ्या स्टॅलिन यांच्या डीएमकेची भूमिकाही काहीशी मवाळ झाली होती. मोदी सरकारनं या विधेयकावर डीएमकेचं समर्थन मागितलं होतं. यासाठी सरकारची डीएमके सोबत चर्चाही झाली होती. डीएमकेचे लोकसभेत 22 खासदार आहेत. हे खासदार या विधेयकाला समर्थन देतील, अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा समर्थन देण्याबाबत विचार करू, असं सूचक वक्तव्य केलं होतं. मात्र मागच्या काही दिवसात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. यामुळे मोदी सरकारविरुद्ध वातावरण तयार झालं. संसदेत विरोधकांचा आवाज मोठा झाला. महत्त्वाचं म्हणजे विरोधक सरकारला समर्थन देऊ शकतात, अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती,
ती परिस्थिती सुद्धा पूर्णपणे बदलली. त्यातच मागच्या 2 दिवसांमध्ये 2 अशा घटना घडल्या ज्यामुळे डिलिमिटेशन भाजपच्या टप्प्यातून गेलं असंच म्हटलं जात आहे. पहिली घटना घडली ती तामिळनाडूमध्ये. झालं असं की तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि डीएमकेचे आमदार उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला. या वक्तव्यावरून स्टॅलिन यांना अटकही करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे स्टॅलिन यांच्या अटकेची मागणी भाजपकडूनच करण्यात आली होती. तशा बातम्या आल्या होत्या. या संदर्भात बोलताना तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष नारायणन तिरुपती म्हणाले होते की या वक्तव्यासाठी उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्यात यावी. अशा कारवाईमुळे मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारची प्रतिष्ठा वाढेल. एवढंच नाही तर या प्रकरणावर शांत राहिल्यावरून नारायणन यांनी डीएमके अध्यक्ष के स्टॅलिन यांच्यावर सुद्धा टीका केली होती. खरं तर मागच्या काही काळापासून भाजप आणि डीएमके मध्ये जवळीक वाढल्याचं दिसलंय. तामिळनाडूच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसनं डीएमकेची साथ सोडली आणि विजयच्या टीव्हीकेला समर्थन दिलं. यावरून चिडलेल्या डीएमकेनं विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून भाजप आणि डीएमके जवळ आल्याचं दिसत होतं. सीजेपीच्या आंदोलनावरून मोदी सरकारवर एवढी टीका झाली असतानाही डीएमकेची सरकारविरुद्ध कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. एवढंच नाही तर डीएमके आता डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर भाजपची साथ देणार असंही बोललं जात होतं. पण आता स्टॅलिन यांच्याबाबत भाजपकडून जी प्रतिक्रिया आली आहे त्यामुळे भाजप आणि डीएमके यांच्यातले संबंध पुन्हा एकदा ताणले जाऊ शकतात. यामुळे डीएमके डिलिमिटेशन सारख्या मुद्द्यावर भाजपला कितपत साथ देईल हा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय. त्यातच मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार अबू ताहेर खान यांनी एक मोठं वक्तव्य केलं. टीएमसीचे 3 बंडखोर खासदार एनडीएला साथ देणार नाही असं ते म्हणाले. खरं तर मागच्या काही दिवसांपासून तृणमूलचे 20 बंडखोर खासदार माघारी फिरणार अशा चर्चांना उधाण आलंय. तृणमूलचे नेते सातत्यानं बंडखोर खासदार ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात असल्याचा दावा करतायत. समजा तृणमूलच्या 20 बंडखोर खासदारांपैकी एक जरी खासदार पक्षात परत आला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार उरलेले सगळे खासदार अपात्र ठरू शकतात. भाजपनं डिलिमिटेशन विधेयक डोळ्यासमोर ठेवूनच या खासदारांना एनडीए मध्ये आणलं होतं. मात्र आता समजा हे खासदार परत गेले किंवा अपात्र ठरले तर मात्र भाजपचा सगळा प्लॅन फेल जाऊ शकतो. यावरूनच आता डिलिमिटेशन भाजपच्या टप्प्यातून गेलंय का असंच बोललं जातंय. एकूणच काय तर डिलिमिटेशन विधेयकासाठी मोदी सरकारनं आता विशेष अधिवेशनाची धडपड सुरू केल्याच्या बातम्या आहेत. सरकारनं यासाठी काँग्रेसचं समर्थनही मागितलेलं होतं. मात्र काँग्रेस राम मंदिरातली देणगी चोरी आणि दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज या मुद्द्यांवर चर्चेसाठी अडून आहे. त्यातच अमित शहा लोकसभेत आल्याशिवाय चर्चा होणार नाही या भूमिकेवर राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे आता यावर सरकारकडून काय मार्ग काढला जातो? डिलिमिटेशन विधेयकासाठी विशेष अधिवेशन खरंच बोलावलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? डिलिमिटेशन आता भाजपच्या टप्प्यातून गेलंय का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.